श्री स्वामी समर्थ. विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापुराचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे. कापूरमुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया, कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता. 1. नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंग जाळून ठेवा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात. 2. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल. सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होत असल्याचं आढळेल. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते. 3. अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो. अशा वेळी देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे. घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात. 4. जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा. असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढत राहते असे म्हणतात. 5. घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापुराच्या 1-2 वड्या लावून ठेवा. त्या वड्या संपल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवा. असे मानले जाते असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी होतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतात. 6. सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते, सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. 7. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापुराचे काही तुकडे ठेवून त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापुराचे नवे तुकडे टाकावेत. असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील. 8. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. राहू आणि केतू या ग्रहामुळे कालसर्पदोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये 3 वेळा कापूर जाळावा. 9. शनिवारी अंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका. त्यानंतर आंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होईल. राहू केतूलाही त्रास होणार नाही. 10. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. 11. लवंग आणि कापूर एकत्र जाळला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांतीसुद्धा प्राप्त होते. 12. कापूर जाळल्याने आपण देवाबरोबर जोडले जातो अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.